श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा असून भगवान शिवाला समर्पित आहे। यामुळे या महिन्यात महादेवाच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे। पण त्याचबरोबर या महिन्यातील प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्वही आहे। त्यामुळे श्रावणातील सोमवारप्रमाणेच मंगळवार हा मंगळागौरीचा आहे, तर शुक्रवार हा जिवतीचा आहे। यंदा 10 ऑगस्टला श्रावणातला पहिला शुक्रवार आहे। श्रावणातल्या 4ही शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते। ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते। जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी असे सांगितले जाते। जिवतीचे चित्र श्रावण महिन्याच्या सुरुवातीस लावले जाते आणि वाराप्रमाणे त्याची पूजा केली जाते। श्रावण शुक्रवारी जिवतीची पूजा करताना जरा जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते हा श्लोक म्हटला जातो। या पूजेसाठी दुर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले जाते। या तिन्हींची माळ करून ती जिवतीला घालावी। यासह 21 मण्यांचे कापसाचे गजवस्त्र घालावे। गंध अक्षता वाहाव्यात। धूप दीप अर्पण करावे। साखरेचा, चणे फुटाण्यांचा आणि पुरणवरणाचा नैवेद्य दाखवावा। यानंतर आरती करावी। जिवतीची पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करावे। मुले परगावी असल्यास 4ही दिशांना औक्षण करून अक्षता टाकाव्या, म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होईल। त्या दिवशी देवीची ओटी देखील भरली जाते। मंडळी, जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते। संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं व आपल्या आपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते। ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे। या एकाच प्रतिमेत 4 वेगवेगळ्या देवतांच्या वर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते। यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही। याचे काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे? जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती यांचा समावेश असतो। याच क्रमात त्यांना पूजले जाते। त्यांची कारणे काय? भगवान विष्णूंचा 4था अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळभक्तासाठी प्रगट झाले। ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे। बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपूपासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला। बालकांचा रक्षक आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेला देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात। म्हणजेच नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात, जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी। आता या प्रतिमेतील नाग आणि गोपाळ कृष्ण हे दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत। मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला। खेळणाऱ्या, बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला। तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला। नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य, सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा। खेळात बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालिया मर्दन रूपात पूजला जातो। म्हणजेच कालिया दमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून, जसे खेळताना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात। घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात। म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान। नंतर येतात त्या जरा व जिवंतिका। जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता। जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते। मगध नरेश बृहद रथ याला 2 राण्या असतात। दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते, परंतु राजाला पुत्र पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतित असतो। याच सुमारास नगराजवळील उपवनात ऋषी चंड कौशिक आल्याचे राजाला समजते। राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो। ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात। दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो। कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो, परंतु केवळ अर्धा अर्धा। अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकांना राजा जंगलात नेऊन टाकतो। त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते।
ती दोन्ही अर्भक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव साधनांच्या कलेने दोन्हीही शक्ल सांधते. जरा ते सांधलेले अर्भक संध्या समयास बृहद रथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरा संघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मन देतो. त्याचप्रमाणे जार देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो. जारेंची सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जीवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्यासाठी कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात वा आजूबाजूंनी बालकांना खेळवते अशा रूपात दाखवतात. प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती. बुध ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो, तर बृहस्पती वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्युटत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती. हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तिमत्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते. बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रतिमेमध्ये, प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेचा आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा जीवती प्रतिमेत स्थान मिळालं. थोडक्यात काय तर एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे जीवती पूजन. जगातील सर्व प्राणी मात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजे जीवती पूजन.